महत्वपूर्ण विकेट्स टीम संघर्ष उणेगाव संघाला मोठा धक्का. शॉट वरती मात्र आज प्रथमेश सेकंड टाइम आपल्याला आउट होताना पाहायला मिळाला. चला चला टीम संघर्ष उणेगाव प्रमोद आपल्याला पाहायला मिळेल नवीन बॅटर्स तर चांगलं या ठिकाणी कमबॅक करताना पाहायला मिळाला. तो चार धावा चांगला चेंडू यावेळेस पंचांकडे पाहिलं होतं. बॅटर्स प्रमोदनं मात्र पंच संतुष्ट आहेत आपल्या निर्णयावरती. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि निश्चितच त्या ठिकाणी 4 धावा 4 चेंडू फेकलेत. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी. आडव्या बॅटने यावेळेस मात्र खेळण्याचा जरूर मनसुबा केला होता. संपर्क तितकासा झाला नाहीये. बॅटनं बॉलचा आणि आणखीन एक धाव फलकावरती. 5 चेंडू 5 धावा. इकॉनॉमिकल षटक हाताळतोय खऱ्या अर्थानं गोलंदाज कार्तिक आपल्या टीम करता. जर्सी नंबर 17 परिधान केले आणि 17 नंबर जर्सी टीम उणेगाव संघाकरता खतरा साबित झाली. स्टेप आउट झाला होता. आज भरतचा दिवस राहिला नाहीये. आज मात्र भरत पहिल्याच सामन्यामध्ये पहिल्याच हंगामातल्या या टुर्नामेंट मध्ये आपल्याला स्ट्रगल करताना पाहायला मिळतं. एका धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 6 धावा पहिल्या षटकाची सांगता होईल. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता भावेशला प्राचारण केले जाईल. अर्थातच 6 धावा फक्त खर्च केल्या आहेत टीम मुगवली संघाकरता. पहिलं षटक हाताळत असताना कार्तिकनं प्रतिम षटक हाताळले भावेश वागोस्कर दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आकाशनं आज प्रभावित केलं, कार्तिकनं प्रभावित केलं, भावेश वागोस्करनं प्रभावित केलं. एक चांगला टीम वर्क पाहायला मिळाला. एज आणि भरत सत्वे डगआउट कडे. खेळाडूंचा भरणा आहे. अनुभवाची जरी कमी असली तरी आम्ही आमचा दमखम दाखवण्याकरता सिद्ध आहोत. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू पॉवर तितकी जनरेट करू शकला नाही. हा चांगला असेल या ठिकाणी आणखीन टिपलाय. सात या आकड्यावरती हे धावफलक स्थिरावलेलं आपण जरूर पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. फायनलचा सामना या ठिकाणी 1 षटकाचा खेळवायचा असं असोसिएशन कमिटीनं ठरवलं आहे. तर याची विनंती घ्यायची, या सूचनेचं पालन करायचं आहे. सूचना आपण लक्षात घ्यायची. समोरच्या दिशेनं फटका सजवणं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होईल. चला हा चौकार येईल. एक नवसंजीवनी प्राप्त. व्हेरिएशन्स आहेत या गोलंदाजांचं. प्रभावित करते आज ही मुगवली संघ. खऱ्या अर्थानं या संघातील सर्व खेळाडूंनी ज्या पद्धतीनं कामगिरी केली ना. 12 धावा धावफलकावरती. अखेरचा चेंडू या षटकातला शेष.
सखारामजी यादव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण विनंती करूया नरेशजी सत्वे साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित असं मान सन्मान करायचं आहे. अखेरचा चेंडू असेल शेष. अरे यार बिगेट करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र परतावं लागेल नितीनला. खाली हात. जिंकण्याकरता 12 चेंडू 13 धावांची गरज. या ठिकाणी सज्ज झाले जर्सी नंबर 17-18 एबी डिव्हिलियर्स विराट कोहली दोन्हीही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही जोडी आहे A1 जोडी नंबर 1. पुन्हा एकदा टीम मुगवली संघाकरता साबित ठरणार का? जिंकण्याकरता 13 धावांची गरज आहे. ज्या कारनामा करता जाणली जाते टीम संघर्ष उणेगाव असा चमत्कारिक कारनामा पुन्हा एकदा या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? 13 धावांची गरज आहे. जर 13 धावा या इनिंग मध्ये आल्या तर फायनलचं तिकीट टीम मुगवली संघाला कन्फर्म आहे. पण जर 13 धावा जर रोखल्या ना या 12 चेंडूत तर फायनलचं तिकीट संघर्ष उणेगाव संघाकरता कन्फर्म आहे. चांगला डिफेन्स किंवा फटका आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र एक धाव हलक्या हातानं मनगटाच्या साहाय्यानं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पॉइंट रिझन मध्ये स्टिअर केला आकाशनं. एका धावेनं अकाउंट ओपन केलंय. आकाशला ठाऊक आहे कुठलीही गडबड नकोय. अगदी शांत संयम राखून या 13 धावा बनवायच्या आहेत. चांगला स्ट्रोक आहे. नितीन चेंडू खाली येतोय आणि हा सेल टिपतोय. भावेशला परतावा लागेल. तर नवीन बॅटर्स कार्तिक आपल्याला पाहायला मिळते. एक धाव धाव फलकावरती आहे. 13 धावांचं लक्ष आहे. सेमीफायनलचा सामना क्रमांक 2 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस मात्र चांगला उकेल आहे. लॉंग लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि ही धडपड आहे एक एक धाव वाचवण्यासाठी टीम करिता. 1 बाउन्सची वॉर्निंग दिली जाते. अर्थातच पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला 3 धावा धावफलकावरती जिंकण्याकरता अजूनही 10 धावांची गरज आहे. सामना ऑन आहे. मॅच ऑन आहे. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. आडव्या बॅटने यावेळेस भिरकवण्याचा प्रयत्न आहे. काय अप्रतिम चेंडू आहे. आणखीन एक चेंडू निर्धाव येतोय. गोलंदाज सर्वेश 3 धावा धावफलकावरती. यावेळेस चांगला फटका आहे. मिड विकेटला डीपला प्रोटेक्शन. 1 धाव पूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा जोखीम आकाश पत्करत नाहीये. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा अखेरचा चेंडू शेष असेल अर्थातच या षटकातला. यावेळेस शॉर्ट थर्ड मॅनला प्रोटेक्शन आहे. शॉर्ट थर्ड मॅनला एकच धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या षटक या ठिकाणी टीम उणेगाव संघाकरता जात असताना 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या. अजूनही 8 धावांची गरज आहे. जिंकण्याकरता 6 चेंडू 8 धावांची गरज टीम मुगवली संघाला.
समाधान, ज्यानं दोन्ही मॅच मध्ये टीम उणेगाव संघाकरता धावा रोखल्या. पहिल्या मॅच मध्ये 6 चेंडूत 8 धावांची गरज होती, त्या 8 धावा डिफेन्स केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये 6 चेंडूत 11 धावांची गरज होती, तिथं देखील त्या 11 धावा डिफेन्स केल्या. पुन्हा एकदा टीमला या संकटाच्या घडीतून समाधान काढणार का बाहेर? संकट समय येता कोण कामास येतो. आज टीम संघर्ष उणेगाव संघाच्या कामी आलाय तो समाधान. 6 चेंडू 8 धावांची गरज आहे, पण समोर असेल आकाश मस्के. त्याच तोला मोलाचा, त्याच ताकदीचा असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने यावेळेस मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका सजवलाय, पंच केलाय. तिथं डीपचा प्रोटेक्शन, त्याला हुलकावणी देत चेंडू निघून जातोय, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 7 धावा धावफलकावरती. 6 धावांची आता मात्र गरज आहे. जिंकण्याकरता 5 चेंडू 6 धावांची गरज. फायनलचं तिकीट कन्फर्म करायचं असेल ना तर या धावा तुम्हाला काढाव्या लागतील. 6 धावा तुम्हाला 5 चेंडूत काढायच्याच आहेत, इकडे रोखायच्या आहेत. इथं भरकटला जातोय गोलंदाज आणि किन एक वाईट चेंडू. इशारा येतोय पंचांचा, वांतर धावेचा. धावसंख्या होते 8. 5 धावांची गरज आहे जिंकण्याकरता टीमला. वा, चांगली सबमरीन डिलिव्हरी इथं फेकली आहे. 5 धावांची गरज आहे. 3 गेले 3 पहिले बोलला 2 रन धावले. ओ यावेळेस आकाश एज लागली आणि त्यानंतर मोठा मासा झाल्या तारखेवर. वाईट गेला 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा समाधान यानं खऱ्या अर्थानं चमत्कारिक कामगिरी केली. आज टीम उणेगाव संघाकरता मात्र एक ब्रह्मास्त्र टीम उणेगाव संघाचं जे अचूक ठिकाणी चाललंय आणि काम करते. चांगला रचनात्मक फटका आहे. इथं बॅकवर्ड पॉइंटला ट्रॅव्हल होत असताना एकच धाव. 2 चेंडू आणि सामना मात्र 4 धावा. 2 चेंडू जिंकण्याकरता 4 धावा. अभी नाही तर कभी नाही. इथं एक फटका केलावा लागेल कार्तिकला. मात्र ज्या पद्धतीनं समाधान गोलंदाजी करतोय ना, अगदी जाळं विणलंय समाधानने. 2 चेंडूचा खेळ शेष आहे, 4 धावांची गरज आहे. कॉन्फिडन्स लेवल हाय आहे समाधानचा आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ना, वा, चांगला फटका लॉंग लेग मध्ये आणि इथं चौकार येतोय. टीम उगवली तर पहिल्याच प्रयत्नात फायनलचं तिकीट कन्फर्म करते. कार्तिकनं मात्र चौकार ठोकला आणि टीम